शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस परीक्षांचा कालावधी सुरू असताना बदलापूरमधील सनराइज स्कूलमध्ये काही विद्यार्थ्यांना थकीत शालेय फीसच्या कारणावरून परीक्षेला बसण्यास मज्जाव केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. काही विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा देखील फीस न भरल्यामुळे घेण्यात आली नसल्याचे सांगितले जात असून या प्रकारामुळे पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहितीनुसार काही पालकांची शाळेची फीस पूर्णपणे भरली नसल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा प्रक्रियेत सहभागी होण्यास अडथळे निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. काही प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेतून परत घरी पाठवण्यात आल्याचा दावा पालकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तसेच मानसिक स्थितीवर परिणाम होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात एका पालकाने सांगितले की त्याच्या परिचयातील एका विद्यार्थ्याला फीस थकबाकी असल्याचे कारण देत शाळेतून घरी पाठवण्यात आले. तसेच तोंडी परीक्षेतही त्या विद्यार्थ्याला सहभागी होऊ दिले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. शाळा प्रशासनाकडून या विषयावर समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचीही तक्रार काही पालकांनी केली आहे. दरम्यान शाळेतील एका कर्मचाऱ्याने पालकांना तुम्हाला जे करायचे ते करा, बातमी द्यायची असल्यास द्या, अशा प्रकारची प्रतिक्रिया दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या आरोपांबाबत शाळा प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तज्ज्ञांच्या मते फीस थकबाकीचे प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेला बाधा येऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. या प्रकरणाची दखल शिक्षण विभागाने घेतल्यास परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी योग्य तो मार्ग काढण्याची अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.